नर्मदे हर. आज सानप महाराज आणि माईचा भक्तगण परिक्रमेतला 38वा दिवस आणि गायत्री शक्तीपीठ कत्तरगाव तहसील महेश्वर जिल्हा खरगोन मध्य प्रदेश या स्थानी रात्री विश्रांतीसाठी थांबलेले होते आणि आता पुढे बडवाह इथून 26 किलोमीटर आहे. या असणाऱ्या बडवाच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. आज 6:15 वाजलेले आहेत आणि 6:15 वाजता या स्थानावरून आज माईच्या पत आहे. परिक्रमेतला 38वा दिवस 10 डिसेंबर 2025. नर्मदे हर. जिंदगी भर माईच्या कृपेने अशीच ही परिक्रमा ओंकारेश्वरपर्यंत सही सलामत होणार यात शंका नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. चला, सर्वांना आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. माईच्या कृपेने सर्वांचे इच्छित कामे फलद्रूप होत ही सानप महाराज प्रार्थना करतायत. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदा नमो नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नमामि. देवी मां नर्मदा नमो नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नमामि. देवी मां नर्मदा नमो नमो. नर्मदे हर. ये गांव कौन सा बोले? गांव कौन सा? कोगावा. कोगावा. कोगावा कत्तरगांव के आगे 5 किलोमीटर पड़ता है. 4 किलोमीटर. अच्छा, 4-5 अपने यहाँ से किलोमीटर. बड़वा 22 किलोमीटर पड़ता है. अच्छा अच्छा. तो ये बाबूजी ने चलते चलते हमें बुलवाया और चाय बिस्कुट सुबह सुबह की सेवा दे दी और हमें भी ज़रूरत थी. सानप महाराज अभी इंतज़ार में थे कहाँ चाय मिलेगी. तो माई ने इनके हाथों से हमें जल्दी जल्दी सेवा दे दी और ऐसे भक्त माई ने यह अपने रास्ते में बिठाए. तो इसके कारण हमारी परिक्रमा भी बहुत अच्छी चलती है और माई सब भक्तों का ख्याल रखती है. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. ओम जय ओम. भगवते वासुदेवाय नमामि. देवी मां नर्मदा नमो नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नमामि. देवी मां नर्मदा नमो नमो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कत्तरगावच्या पुढे आपण 5 किलोमीटर आल्यानंतर पुढे एक नर्मदा श्री फॅमिली धाबा म्हणून लागतो. शुद्ध शाकाहारी आहे, प्युअर व्हेज आणि परिक्रमावासियांसाठी त्यांनी पैदल परिक्रमावासियांसाठी फ्री भोजन म्हणून तरी पाठीमागून येणाऱ्या आणि आमचा ओढा मुक्तीचा हा चॅनल पाहणाऱ्या सर्व माई भक्तांना जर आपल्याला भोजन प्रसादाची आवश्यकता पडली, कत्तरगावच्या पुढे 5 किलोमीटर हा धाबा आहे, शुद्ध शाकाहारी प्युअर व्हेज. तर आपण या ठिकाणी येऊन भोजन प्रसादी घेऊ शकता. नर्मदे हर. या ठिकाणावर बडवाह हा साधारणतः 20-21 किलोमीटर पड़ता है. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. आपका नाम क्या बोले? संतोष शर्मा. ये ब्राह्मण कुटुंबी है और यह व्यवसाय कर रहे पिपलिया. ये बड़गांव के पीछे 18 किलोमीटर गांव पड़ता है. बहुत अच्छा बाजारपेट है. उसमें वो परिक्रमावासियों की सेवा करते
आते जाते परिक्रमा शौक के लिए नाश्ते की व्यवस्था करते हैं और बहुत आदर भाव के साथ करते हैं। हमने सुना है कभी ब्राह्मण के घर सत्यनारायण नहीं होता, लेकिन ये अपने हाथों से बहुत प्यार से और बहुत नम्रता से सब परिक्रमावंशियों को भोजन प्रसादी बाल भोग देते हैं। नर्मदे हर, माँ इन पे ऐसी कृपा करते रहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज 38व्या दिवसाची दुपारची भोजन प्रसादी माँ नर्मदा नक्षत्र ग्राम बडदिया सुपा या आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेतलेली आहे आणि आता ठीक 1:15 वाजला आहे आणि आता नर्मदा माईच्या परिक्रमेला सुरुवात करत आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। आता बघा ओंकारेश्वर या ठिकाणाहून 19 किलोमीटर राहिलेलं आहे। आपण बडवाच्या मागे 3 किलोमीटर 2 किलोमीटर चालत आहोत आणि इंदोर 64 किलोमीटर आहे नर्मदे। म्हणजे आपण आता दुपारपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचू शकतो। नर्मदे हर। परंतु हेच अंतर कट करण्यासाठी आपल्याला 1.5 महिन्याचा इंतजार करावा लागणार आहे। नर्मदे, नर्मदे हर, जिंदगी माई साथ है तो क्या बात है। आज सुलगावला जाण्याचा विचार आहे आणि इथून सुलगाव साधारणतः एक 12-13 किलोमीटर आहे। पाहूया आता, 2:45 वाजलेत। नर्मदे हर, जिंदगी भर, नर्मदे, नर्मदे हर। अशा तऱ्हेने आपण बडवाह या शहरामध्ये साधारणतः एक 3 वाजता पोहोचलेलो आहोत। आता पुढे निघणार आहोत। अरे आता आपण आलेलो आहोत बडवाह सिटीमध्ये आणि बडवाह सिटीमध्ये नागेश मंदिर, या नागेश मंदिरापासून आपण सुलगाव या मार्गाकडे प्रस्थान करणार आहोत। नागेश मंदिरामध्ये राहण्याची छानशी सोय आहे। जयंती माता मंदिर रोड या रोडने आपण पुढे सुलगावला निघणार आहोत। आज आता 3:30 वाजलेले आहेत आणि आपण आता नागेश अगदी जवळ आलेलो आहोत। नर्मदे हर। आणि हे जिथे बाजारपेठ बडवाह खूप मोठं शहर आहे। नर्मदे हर, जिंदगी भर। अशा प्रकारचं परिक्रमेमध्ये आपल्याला अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात आणि गाडीने पाहणे आणि पायी फिरून पाहणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हे अनुभव आपल्या सतत गाठीशी राहत असतात। नर्मदे हर, जिंदगी भर। नर्मदे, नर्मदे हर।
खूप छानशी सिटी आहे. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. आता आपण नागेश मंदिरापासून पुढे जयंती माता रोड या मार्गाने चालत आहोत. 3:45 वाजता मंदिरापासून आपण पुढे परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. होय, आता सुलगाव या ठिकाणून 9 किलोमीटर दाखवलं आहे. आज थोडासा आपल्याला उशीर होईल. होय, आता किती वेळेत आपण पोहोचतोय. नर्मदे हर जिंदगी भर. कारण इतक्या लवकर थांबणं योग्य नाही. परिक्रमेमध्ये जेवढं चालता येईल तेवढं चालावं. वेळ घालण्यात अर्थ नाही. नर्मदे हर. जय ओम. माई साथ तो क्या बात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही सुलगाव मार्गे जात असताना बडवाच्या पुढे हे आपल्या असणारं भारतीय जवान आणि त्यांच्या अंगामध्ये असणारी प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगवेगळी कला असते आणि त्या कलानुरूप या ठिकाणी वाव दिला जातो. बघा किती छानसं या ठिकाणी या भिंतीवरती चित्र रेखाटलेलं आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळे चित्र रेखाटलेले आहेत, ज्याची जशी आवड असेल तशी. अच्छा. और एक कैसा? ये मोर हो गया. मोर. हाँ, मोर. और ये एमपी का कल्चरल है. अच्छा. यहाँ का जो मतलब यहाँ पर नृत्य होता है ना, वो वाली. अच्छा, आप कहाँ से प्रभु? हम झारखंड से. झारखंड से. और ये चित्र रेखाट रहे हो? ये बिहार से. अच्छा. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर प्रभु. नर्मदे हर. बाबा उधर कौन दिख रहा होगा? अरे वाह, बहुत बढ़िया. आनंद है. कहाँ के प्रभु? हम तो बिहार के. अच्छा. और इन्होंने भी अच्छी पेंटिंग बनवाई है. काय की बनवाई है आपने प्रभु? ये जैसे पेड़ का कॉन्सेप्ट है ना, अच्छा. इसको ये पेड़ बनाएंगे, पत्ते उतरेंगे प्रकृति से. अरे वाह, बहुत बढ़िया. बहुत आनंद है. अपने कला गुण आप दिखा सकते हैं, उसको बढ़ा सकते हैं और या अपने भारत माता की सेवा करते हो. भारत माता की. भारत माता की. नर्मदे हर. नर्मदे हर. आता हा जयंती माता रोड चालू झालेला आहे आणि हे पूर्ण जंगल. आता दोन्ही साईडला पूर्ण घनदाट जंगल. आता आपल्याला अजून जायचं 8 किलोमीटर. वाजलेले आहेत 4:05 झालेत. परंतु आज आपण रिक्स घेतली नसती तर उद्याची दुपार आपली सुलगावातच गेली असती. असं हे जीवनामध्ये थोडी रिक्सही घ्यावा लागते. जर आपण कुठलीच रिक्स नाही घेतली तर त्या जीवनाला खास असा अर्थ उरत नाही. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर जिंदगी भर. खूप छान आनंद, मनाला एक शांती या जंगलामध्ये जाणवत आहे. नर्मदे हर. अगदी सोयी पडेल तर आवाज येईल अशा प्रकारची परिस्थिती. नर्मदे हर. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम.
नर्मदे बघा या निसर्गातलं वातावरण आणि शहरातलं वातावरण, जे पाणी आहे ते आरशासारखं चमकत आहे. नवे नवे त्याच्यामध्येच प्रतिमा दिसत आहेत आणि इतकं सुंदर. चैनल को सब्सक्राइब कर दीजिए और दोस्तों के साथ शेयर कीजिए. अपने हे निसर्गाचं कमेंट्स चैनल में जय ओम. थैंक यू. वा. म्हणूनच साधू संत ऋषीमुनी जंगलात राहिले नाहीत. हे आनंद, निरव शांतता, नर्मदे शुद्ध हवा, या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गामध्ये मिळत असतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, हे दोन रस्ते, तुम्ही म्हणाल याच्यात काय विशेष, तर हा एक जातो च्यवन ऋषी आश्रमाकडे आणि एक जातो सुलगाव. आता सुलगाव या ठिकाणावरून 3 किलोमीटर आहे आणि च्यवन ऋषी आश्रम 5 किलोमीटर आहे. अशा पद्धतीत या ठिकाणी हा 2 रस्ते मिळतात. एक साधारणतः 3 ते 4 किलोमीटरचा कुंडीचा फरक पडतो. आपण ह्या मार्गे गेलोत तर सुलगाव मार्गे तर कुंडी 11 किलोमीटर येते आणि च्यवन आश्रमाद्वारे गेलो च्यवन ऋषींच्या तर आपल्याला 15 किलोमीटर पडते. म्हणून आपण सुलगावचाच मार्ग अवलंबवला आहे, कारण च्यवन ऋषींच्या आश्रमाकडून आपण गेलेलो होतो पाठीमागे. नर्मदे हर. त्यामुळे आता आपण लवकरात लवकर 5:30 ते 5:45 वाजेपर्यंतच आपण सुलगावात पोहोचणार. आता काही खात्री झाली आहे, कारण आता 5 वाजलेले आहेत या ठिकाणी आणि 3 किलोमीटर जायचं, बस, बाकी काही नाही. नर्मदे हर. कारण जंगली रस्ता आहे, थोडंसं लवकरच पार करणं गरजेचं असतं. नर्मदे हर. रिक्स घ्यायची, परंतु वेळ टायमिंग पाहून सर्व गोष्टी पाहून पाठीमागच्या अनुभवावरूनच रिक्स घ्यायची. नर्मदे हर. जिंदगी भर माई साथ है तो क्या बात है. नर्मदे नर्मदे हर. आणि अशा पद्धतीत आपण येऊन पोहोचलो आहोत सुलगाव. एक 15 मिनिटाची विश्रांतीमध्ये घेतली आणि 5:45 वाजता आपण सुलगावात आलो. नर्मदे हर. जिंदगी भर. छानसा पाठीमागच्या वेळेस
इथला आश्रम चालवण्यासाठी आपले महाराष्ट्रीयन काही युवक युवती येत होत्या. यावेळेस आहेत का काय पाहावं लागेल. त्याला लगेच 2 मिनिटात कळेल, कारण आपण आता आश्रमाच्या अगदी नजलेलो आहोत. पूर्वीच्याला या सोलगावात श्रीराम मंदिर या ठिकाणी सेवा देत होते, परंतु आता अलीकडं सार्वजनिक भवन आहे त्या ठिकाणी भोजन प्रसादी आणि राहण्याची व्यवस्था करतायत. नर्मदे हर सुलगाव आश्रम. जय राधे जय राधे जय राधे जय राधे जय राधे. रात की भोजन प्रसादी की व्यवस्था चल रही है और छान से रोटी चपाती चल रहे हैं. नर्मदे हार एकदम भारी. हा हा तुम्ही रत्नागिरीच्या काय नाव म्हटलं तुमचं? आशारा हाटे. अच्छा, मागच्या वर्षी बी होता आणि 3 महिने तुम्ही सेवा देत आहे. वा छान. किती वर्षापासून येत आहे? 2 वर्ष झाली. वा छान. आपण तुम्ही यांच्या संघाचे आहेत ना काका? नाही, हे गावातले आहेत. हे सर्व गावातले. हां हां हां. सेवेसाठी थांबले. हे काका कुठले? नगरचे कुठले? अच्छा, गाव कोणतं म्हणले? अक्कोळनेर. किती दिवस झाले सेवा करताय? 4-5 दिवस झाले. अजून 5-7 दिवस थांबणार आहे. अरे वा. इथं पारायण करताय? अरे वा वा छान. तुम्ही काका? हा पण परिक्रमेत चालताय आता मदत बी करताय ना थोडी? बरं आहे छान. गाव कोणतं म्हणले? माझं श्रीरामपूर तालुक्यात खानापूर गाव आहे. खानापूर. सुरेश ठाकरे. हां हां हां. सगळे ठाकरे महाराज म्हणतात आपल्याला. अरे वा छान छान. बरं आहे आनंद. आणि अशा प्रकारचा हा छान परिक्रमेतला आनंद आहे. टाइम बी नाही, सवड बी नाही. थोडं सवड झाल्यानंतर मोडू. चला ठीक आहे. फेसबुकला टाकून द्या. नर्मदे. फेसबुकला टाकलं म्हणजे सगळ्यांकडे जातं. सोलगाव या आश्रमामध्ये संध्याकाळची भोजन प्रसादी चालू आहे. आज परिक्रमेतला 38व्या दिवसाची इति सांगता. हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे
हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरे